हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओतनं आपण बघणार आहोत ब्लाऊजला फिटिंग कशी करायची. तर हा पाठीमागचा भाग आहे, तुम्ही बघितला असेल. तर एक्स्ट्रा साईडचा कपडा जो आहे ना वरचा ब्लाऊज पीसचा, तर तो इथे मी कट करून घेत आहे. आणि आता जो भाग आहे ना फिटिंगसाठी, तर तो आपण जोडणार आहोत. हा पुढचा भाग आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता पाठीमागच्या भागाची उंची थोडी जास्त आहे मोंड्याच्या तिथं, आणि याची थोडी कमी आहे. तर दोन्ही आता आपण फिटिंगच्या साईडला तिथे सेम करून घ्यायचं असतं, म्हणजे खालीवर होत नाही. आता तुम्ही वर शोल्डरला बघू शकता पाठीमागच्या भाग उंचीचा भाग थोडा उंच वाटतो, पण त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. ब्लाऊज एकदम भारी बसतो फिटिंगला. आणि आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. आणि हे ब्लाऊजची कटिंग ना मी रेडीमेड पॅटर्नवर केलेली आहे, म्हणजे कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न असतात काढून ठेवलेले, तर त्याच्यावरती केलेली आहे. जर तुम्हाला असे पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला नंबर देईल त्यावर. त्यात दुसरी साईड पण आपण तसंच करू. पुढचा भाग आहे तो सेम करून घेऊ आणि शोल्डर जोडून घेऊ. आणि जर तुम्हाला हे पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही 88-055-74-046 यावरती घेऊ शकता. आता आपण आहे ना हे दोन्ही पण साईड जोडून घेतलेले आहे. आणि जो एक्स्ट्रा असं उरलेलं कपडा असतं ना कापड, तर ते आपण कट करून घेणार आहे, जेणेकरून शिलाई एकदम व्यवस्थित बसते. तर आता इथे तुम्ही बघत असेल दोन्ही भाग जोडून झाले. आता बाही जोडायची आहे. आता बाहीचा जो खोलगट भाग असतो तो आपल्याला पुढच्या साईडने जोडायचा असतो. तर दोन्ही पण त्याचं पण सेम करून घ्यायचं. खालीवर जर असेल फिटिंगच्या साईडला तर ते पण सेम करून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघा आता खोलगटची बाजू आहे ना ती आता पुढच्या साईडने आपण जोडणार आहोत, आणि मग ती व्यवस्थित जोडून घ्यायची. आणि अस्तरचं कापड असल्यामुळे व्यवस्थित आधीच टिपा वगैरे मारून घ्यायच्या, म्हणजे कापड सटकत वगैरे नाही, शिवताना काही प्रॉब्लेम होत नाही. तर अशा पद्धतीने फिटिंग केली ना ब्लाऊज खालीवर होत नाही आणि कुठे घोळ वगैरे पण पडत नाही. आणि रेडीमेड पॅटर्नवरती ना ब्लाऊज एकदम भारी बसतात आणि खूप फास्ट पण शिवून होतात. म्हणजे जर आपल्याला शिवायला ब्लाऊज घेतला तर पॅटर्न घेतले, कटिंग केली आणि शिवून घेतला, बस एवढंच. तसं बाकीच्या याच्यासाठी वेळ जातो खूप, पॅटर्न काढा प्रत्येक मापाचे. तर हे प्रत्येक मापाचे पॅटर्न तुम्हाला भेटून जातात. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आता एक तर आता या पद्धतीने बाही जोडून झालेली आहे. आणि आता ही दुसऱ्या साईडची बाही आपण जोडणार आहे. सेम तसंच प्रोसेस करायची. खालीवर जर असेल तर कट करून घ्यायचं, आणि जी खोलगट बाजू आहे ती पुढच्या साईडने आणि जी उंच बाजू आहे ती पाठीमागच्या साईडने आता इथे आपण जोडली आहे. आता ते जोडून घेऊ बाही पूर्ण. आणि बाही जोडून झाल्याच्या नंतर मग फिटिंग करायला खूप सोपं जातं, कारण खालीवर काहीच झालेलं नसतं ब्लाऊज. आणि असं ब्लाऊज उतरत वगैरे पण नाही आणि खूप छान बसतो. तर याच्या डिझाईनचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, जर तुम्हाला तो पण बघायचा असेल तर तुम्ही तो पण बघू शकता. तर इथे थोडंसं नॉर्मल इथे मी थोडंसं कट करून घेतलं, कारण बाही उरली होती पुढं, तर मग त्या मापात मला करावं लागलं, नाही तर मग पुन्हा खालवर झालं असतं. आता जे उरलेले एक्स्ट्रा आहे आपण ते इथे कट करून घेऊ. इथे तुम्ही बघत असेल थोडीशी उरली होती म्हणून थोडंसं वरती मी कट करून घेतलं आणि मापात केलं, नाही तर मग खालवर झालं असतं फिटिंगसाठी. आता एक टिप आपण एक्स्ट्रा मारून घेऊ, जेणेकरून ब्लाऊज उसत वगैरे नाही. आणि ही टिप मारताना वरच्या साईडला मारायची, म्हणजे अस्तर पण निघून येत नाही. म्हणजे साडीचा जो कपडा असतो ना त्याचे धागे वगैरे निघत नाही ब्लाऊजच्या पीसचे. अशी वरच्या साईडला कडेने टिप मारून घ्यायची. तर आता झाली या पद्धतीने. आता आपण याची फिटिंग करू. आता आधी वरच्या साईडने टिप मारून घ्यायची, दोन्ही पण साईडने. आता इथे तुम्ही बघत असेल अजिबात खालीवर वगैरे झालेलं नाही, एकदम मापात आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण अशी टिप मारून घेऊ. आधी म्हणजे सरळ बाजू आहे ना त्या बाजूने टिप मारून घ्यायची. आणि आता दोन्ही साईडच्या टिपा मारून झाल्याच्या नंतर ब्लाऊज सुईचा करायचा. आणि मापाचा ब्लाऊज असेल तर मापाच्या ब्लाऊजने फिटिंग करायची, किंवा जर अंगावरती माप घेतली असेल तर त्यानुसार पण तुम्ही फिटिंग करू शकता. आणि शक्यतो जो मापाचा ब्लाऊज असतो ना त्याच्यावरतीच फिटिंग करायची, कारण की तो समोरच्याला परफेक्ट येत असतो, मग त्याच्यामुळं फिटिंग पण परफेक्ट होती. आणि अंगावरती कसं थोडं कमी जादा होतंच, तर त्याच्यामुळे एकदम परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्यायचं कस्टमरकडून. त्याच्यामुळे ब्लाऊज एकदम छान बसून येतो, म्हणजे बसतो पण आणि फिटिंग कमी जादा पण होत नाही. तर आता जे टिप मारली होती त्याचा एक्स्ट्रा साईडचा कपडा आपण इथे कट करून घेऊ आणि आता फिटिंग करून घेऊ. आता इथे मी मापाच्या ब्लाऊजनीच फिटिंग करणार आहे.
तर इथे हा ब्लाऊज मला ना मापाचा परफेक्ट येतो, तर याच्यानुसारच मी आता इथे फिटिंग करणार आहे आणि एकदम छान ब्लाऊज पण खूप छान बसलेला होता हा आणि फिटिंग पण एकदम छान बसते या पद्धतीने केली. आता बाईची जी फिटिंग आहे ना त्याच्यावर मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने मी जशी तिरकी टिप मारत आहे ना त्या पद्धतीने तिरकी टिप मारायची आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जी टिप मारायची असते ना त्यानुसार एकदम बरोबर येऊन जातं, काहीच प्रॉब्लेम होत नाही, कुठे झोळ वगैरे पडत नाही, काहीच नाही. आता या पद्धतीने मी टिप मारून घेतली. आता बघणार आहे की किती कमी जादा होतं ते, तर थोडंसं एक्स्ट्रा होतं, तुम्ही इथे बघत असतील पुढे एकदम नॉर्मल एक्स्ट्रा होतं, एका टिपची गरज होती तर मग मी तेवढी टिप त्याला मारून घेतली, एकच टिपची गरज होती. तर आता ती एक्स्ट्रा टिप आपण मारून घेऊ, दोन्ही साईडने बघायचं कोणत्या साईडने कमी जादा आहे तर त्या साईडने मारून घ्यायची. बाईला पण मारली आणि खाली कमरेत पण मारून घेतली आणि या पद्धतीने फिटिंग झाली. आणि तुम्ही पण अशी फिटिंग करा किंवा रेडीमेड पॅटर्न तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यावरती ब्लाऊज शिवून बघा, खूप छान येतो आणि फिटिंग पण खूप सोप्या पद्धतीची असते. तर या पद्धतीने फिटिंग केली आहे. तर साडीचा आणि ब्लाऊजचं कॉन्ट्रास्ट एकच होतं, साडी पण याच कलरची होती आणि यावरती गोल्डन कलरची मी लेस लावली, म्हणजे तुम्ही बाहीला त्या टिकल्या बघू शकता, सिल्वर आणि गोल्डन दोन्ही होत्या, तर ज्या गोल्डन कलरच्या आहे ना त्यानुसार त्यावरती मी लेस लावली आणि मला ब्रॉड गळा जास्त आवडतो तर मी ब्रॉड गळा शिवला होता आणि खूप छान वाटते या पद्धतीचे गळे. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.